सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत गौराईसा झोपी गेल्यानंतर इंद्रभट्ट त्यांच्यावर का रागवले, गौराईसा नेमक्या कुठे झोपी गेल्या आणि कशामुळे इंद्रभट्टांना खूप राग आला आणि इंद्रभट्ट त्यांच्यावर खूप क्रोधित झाले आणि असे इंद्रभट्ट क्रोधित झाले गौराईसावर आणि मग नंतर स्वामींनी का त्यांना शिक्षापन केलं, शिक्षापन कसं केलं, हे सर्व सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या चरित्राबरोबरच दुसरे एक चरित्र आपण पाहणार आहोत, ज्या चरित्रामध्ये स्वामी एका बाईची सूळव्यथा जी होती, म्हणजे तिला पोट शुळाची व्यथा होती, पोट भयंकर दुखायचं आणि ती व्यथा स्वामींनी हरण केली। तर ती व्यथा स्वामींनी कशी हरण केली, ती बाई स्वामींजवळ दर्शनाला कशी आली, घरच्यांची आडकाठी असताना पण काय काय तिने नाटकं केले, नाटकं नाही म्हणता येणार, तिला त्रास तर होताच, परंतु तिनं काहीतरी एक कारण करून स्वामींपाशी घरच्यांनाही आणलं। तर हे दोन्ही चरित्र सविस्तर पाहणार आहोत आपण आजच्या या सत्रामध्ये। नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या स्वामींच्या चरित्राचा लाभ होईल। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। नवीन दर्शकांसाठी पुन्हा तीच सूचना जी प्रत्येक वेळेस करत असतो मी, अनुक्रमे तुम्हाला चरित्र ऐकण्याची इच्छा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी जे दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत आहे या चॅनलवर याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं तर, नाहीतर मग तुमचे मधले चरित्र काही सुटून जातील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही, तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। आणि म्हणून तुमच्यासाठी मी हे सांगत असतो दररोज। बरेच जणांना असं काही वाटतही असेल की हे काय दररोज तेच सांगतात, परंतु जे नवीन दर्शक असतात, जे दररोज आपल्यासोबत जोडल्या जात आहेत या चॅनलच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 398। गौराई निद्रा प्रसंगे इंद्रभटा शिक्षापण। गौराईने निद्रा केली, गौराईसाने निद्रा केली म्हणून या प्रसंगावर इंद्रभट्ट कोपले आणि त्यावर स्वामींनी शिक्षापन केलं। मग तिये गोसाव्याच्या तीही पूजा अवसरासी येती। मग तिये म्हणजे कोण, गौराईसा, तिन्ही पूजा अवसराला यायला लागल्या स्वामीच्या, नाहीतर पूर्वी काय गौराईसाला एकही पूजा अवसराला येता येत नव्हतं स्वामींच्या। जे मागचा व्हिडिओ आहे, मागच्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर आलेला आहे, गौराईसाला पूजा अवसराला काय येता येत नव्हतं, स्वामींनी काय उपाय सांगितला पूजा अवसराला येण्यासाठी, आणि मग स्वामींनी सांगितलेला उपाय यांनी अंमलात आणला गौराईसांनी, आणि तेव्हापासून गौराईसांना तिन्ही पूजा अवसर अटेंड करता येत होते। तर तो उपाय कोणता होता, कालचा व्हिडिओ बघा। तुम्हाला जर कालचा व्हिडिओ बघायचा असेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता। तर जो उपाय स्वामींनी सांगितला होता तो उपाय अंमलात आणल्यानंतर गौराईसांना तिन्ही पूजा अवसराला येता येत होतं। एकू दिसू तिये गोसाव्याच्या विळीचाची पूजा अवसरासी आली। एकू दिसू तिये म्हणजे गौराईसा स्वामींच्या संध्याकाळच्या पूजा अवसराला आलेली होती। खांबा आड बैसली, खांबा तिथे खांबा होता आणि त्या खांबाच्या आडवं गौराईसाही बसलेली होती। गोसाव्यासी पूजा अवसरू झाला, स्वामींना पूजा अवसर झाला। पहारू एकूण निरूपण झाले, एक प्रहरभर स्वामींनी निरूपण केलं, तो गौराईसा निद्रा आली। पूजा अवसर झाल्यानंतर एक प्रहर स्वामींनी निरूपण केल्यामुळं गौराईसाला झोप आली। मग गोसावी भक्तिजनासी पाठवणी दिधली। मग स्वामींनी सर्व भक्तजनांना पाठवणी दिली, म्हणजे घरी त्यांच्या बिढारावर त्यांना स्वामींनी वाटं लावलं।
ती अवघीची बिढारासी गेली, ते सर्व बिढारावर गेले भक्तजन. मग गोसाव्यांसी व्याळी झाली, स्वामींना व्याळी झाली. बाईसी फोडी ओळखविल्या, बाईसांनी स्वामींना फोडी दिल्या. आरोगण झाल्यानंतर विड्या करून देते असती, बाईसा स्वामींना विड्या करून देत होते. आणि अशा सर्व विड्या करून बाईसांनी स्वामींना दिल्या. आणि यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले पहा पा बाई भीतरी कवण असे. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई आतमध्ये बघा बरं कोण आहे. बाईसी पाहिले, बाईसा गेल्या पाहायला आतमध्ये. तव ने दखती, बाईसांना कोणीच आतमध्ये दिसलं नाही. बाईसी म्हणितले बाबा कोणी नसे, बाईसा म्हणतात बाबा कोणी नसे, कोणी नाही आतमध्ये. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई इंद्रियाची जाया असे. इंद्रियाची म्हणजे इंद्रभटाची, जाया म्हणजे पत्नी आतमध्ये आहे, असं स्वामी बाईसांना म्हणतात. बाईसे गेली, बाईसा गेल्या. तव खांबा आड निजली असती. आणि स्वामींनी सांगितल्यामुळं, स्वामींनी निश्चितपणे स्वामी म्हटले की आतमध्ये इंद्रभटाची पत्नी आहे म्हटल्यानंतर बाईसांनी थोडंसं बारीकीने पाहिलं तर खांबाच्या आडवं हे जे गौराईसा होत्या ह्या झोपलेल्या होत्या. बाईसी म्हणितले बटकी उठी, बाईसा म्हणतात बटकी उठ, आता इथं झोपायला काय आहे तुला, उठ. तुझी अवघी बिडारासी गेली, तुझे सर्व सोबती बिढारावर गेले ज्याच्या त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी, आणि तू अजून इथेच झोपलेली आहेस का. तू निजेलेसी कैसी, तू कशी काय बरं झोपलेली आहेस इथे. मग तिये उठिली, गौराईसा उठतात. गोसाव्यांसी दंडवत केले, स्वामींना गौराईसांनी दंडवत घातले साष्टांग. श्रीचरणा लागली, स्वामींच्या पाया पडली. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई या ते बोळविते जा, गौराईसाला बोळवीत जा म्हणजेच यांच्या सोबत जा, बिढारावर यांना सोडून या, एकटीला पाठवू नका. बाईसे बोळवीत गेली, बाईसा गेल्या बोळवीत सोबत. तयासी निरोविली, बिढारावरून सोडलं आणि म्हटलं की बा हे तुमचा माणूस तुम्ही सांभाळा. रात्री इंद्रभट्ट गौराईसासी कोपो लागले, इंद्रभटांना आला राग की तिकडेच कशी काही मागे राहिली, आमच्यासोबत का आली नाही. आणि म्हणून इंद्रभट्ट लागले कोपायला, रागवायला लागले. चिमोरे घेती, चिमटे घ्यायला लागले गौराईसाला इंद्रभट्ट. इसाळू केला, खूप राग केला रात्री. उदयाची गोसाव्यांच्या पूजावसरासी आले, सकाळी सकाळी स्वामींच्या प्रातः पूजावसरासाठी सर्व भक्तजन स्वामींजवळ पोहोचले. अवघी भक्तजने आली, सर्व भक्तजने आली. गौराईसे आली, गौराईसा पण आली. कोमाईली दुमाईली ऐसी गोसावी देखली, कोमजलेला चेहरा गौराईसाचा स्वामींच्याही लक्षात आला. स्वामींनी पाहिलं. गोसावी इंद्रभटा ते म्हणितले, स्वामी इंद्रभटांना म्हणतात, हांगा इंद्रिया मुक्तीची चाड आणि खुंटू दावे सांभाळणे ऐसे कोपले. स्वामी इंद्रभटाला म्हणतात, का हो इंद्रिया, एकीकडे तुम्हाला तर मुक्तीची चाड आहे, तुम्ही म्हणताय की मोक्ष मिळालं पाहिजे, आणि एकीकडे हे खुंट दावे सांभाळता, म्हणजे पत्नीसाठी एवढा रागही आहे तुमच्या मनामध्ये. ती माझी पत्नी असून मी बोलल्याप्रमाणे का वागली नाही, माझ्यासोबत का आली नाही, स्वामीच्या पाशी नंतर पूजावसर झाल्यानंतर का थांबली. आता बिचारी ही गौराईसा काही मुद्दामून थांबली नव्हती. ही गौराईसा चुकून त्या खांब्याच्या आड बसली आणि तिथे झोप लागली म्हणून राहिली, मुद्दामून तर काय राहिली नाही. परंतु माझी पत्नी माघारी कसं काय राहिली, मागे कसं काय राहिली, म्हणून या इंद्रभट्टाने राग केला. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला एकीकडे मोक्षाची पण इच्छा आहे आणि थोडीशी पत्नी इकडे तिकडे गेली तर तुम्हाला फार राग पण येतो, मग कसं तुम्हाला मोक्ष मिळेल. ऐसे कोपले, असे स्वामी पण थोडेसे इंद्रभटावर कोपले. गौराईसासी ऐसे झाले जे गोसावी माझा कैवारू घेतला. गौराईसांना थोडंसं बरं वाटलं, कारण गौराईसाकडून थोडीशी नकळत चूक झाली होती. ती काय मुद्दामून झोपावं म्हणून झोपलेली नव्हती, बसली निरूपण ऐकत लागून गेली झोप. कारण मी पण बरेच ठिकाणी बघतो, माझी पोथी ऐकायला लोक बसलेले असतात, परंतु ऐकता झोपी जातात. कारण काय होते, परमेश्वराचं जे ज्ञान आहे, ती अविद्या नावाचा जो दोष आहे जीवाच्या ठिकाणी, तो दोष तुम्हाला हे देवाचं
जे काही लीळा असतील, ग्रंथ वाचन असेल या चॅनलवरचं ते ऐकू देत नाहीत. तर अविद्येची झडपणी येते आणि अविद्या आपल्याला झोपू घालते. आणि म्हणून ईश्वराचं काहीतरी नामस्मरण करताना किंवा लीळा ऐकताना आपल्याला झोप येते. तशीच या बिचाऱ्या गौराईशाला पण झोप आली आणि चुकून झोप लागली. आणि मग इंद्रभटाने म्हणजेच गौराईशाच्या पतीने किती राग केला. आणि असं इंद्रभटाने केलं म्हणून स्वामींनी इंद्रभटाला पण काय केलं, शिक्षा पण केलं. आणि मग असं शिक्षा पण केल्यानंतर गौराईशांना बरं वाटलं की स्वामींनी माझा कैवार घेतलेला आहे. आता तुम्हीच सांगा, एवढ्या मोठ्या परमेश्वराने कैवार घेतल्यानंतर बरं तर नक्कीच वाटणारच होतं. आणि इंद्रभटासी ऐसे झाले जे गोसावी माझे अनुचित सांडविले. आणि इंद्रभटांना असं वाटलं मनामध्ये की माझ्या मनामध्ये जे अनुचित होतं ते स्वामींनी मला सोडायला लावलेलं आहे कोपून माझ्यावर. इंद्रभटालाही आनंद झाला की स्वामी कोपले म्हणून, कारण त्यांच्या मनामध्ये जे अनुचित आलं होतं ते सर्व निघून गेलं. पूर्वार्ध लीळा क्रमांक 399. स्त्री सुळवेथा निवृत्ती तथा तांबोळ दान. स्वामींनी एका स्त्रीची सुळवेथा म्हणजे पोटदुखीची जी व्यथा होती, याला सुळवेथा का म्हणतात? पोटामध्ये एकदमच अशी चमक निघाल्यासारखी होते, एकदमच अति तीव्र त्रास होतो, तीव्र दुःख होते, त्याला सुळवेथा म्हणतात. तर अशी ती व्यथा या बाईला होती. या चरित्रामध्ये जी बाई आलेली आहे त्या बाईला ती व्यथा होती आणि त्या बाईला स्वामींनी तांबूळदान दिलेलं आहे. आता ते घरचे माणसं कशी होते, तिला स्वामींपाशी येण्यासाठी काय काय करावं लागलं, कोणाची राय घ्यावी लागली, हे सर्व सविस्तर समोर येणार आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल स्वामींनी एका बाईचं पोटदुखी हरण केली, स्वामींनी एका बाईची पोटदुखी हरण केली असं एवढंच तुम्हाला वाटेल. आता याच्यात पुढं ऐकायचं काय? तसं नाही. समोर तुम्हाला खूपच अजून चांगली माहिती मिळणार आहे की त्या बिचाऱ्या बाईने आवडीस्तो स्वामीच्या किती प्रयत्न केले स्वामीच्या दर्शनाला जाण्यासाठी, कोणाकोणाची राय घेतली, सर्व सविस्तर तुम्हाला समोर समजणार आहे. ब्राह्मणा एकाची स्त्री ते वेसये पुढे पिंपळू सिंपावे आहे. एका ब्राह्मणाची स्त्री होती, ती वसये पुढे जे पिंपळाचं झाड होतं त्या झाडाला पाणी टाकायला यायची. आता हे वसये म्हणजे काय, ह्या अगोदर पण मी याचा अर्थ सांगितलेला आहे. वसई म्हणजे बौद्ध विहार आणि काही महानुभावांच्या मते जैनांचं स्थानक. आणि संयुक्तिक अर्थ कोणता आहे यामधला, हा आजचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणता अर्थ संयुक्तिक वाटतो? ह्या अगोदर जे चरित्र झालेलं आहे त्यामध्ये मी याचं सर्व सविस्तर वर्णन केलेलं आहे. लीळा चरित्र पूर्वार्ध 391 ह्या लीळेमध्ये मी सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि संयुक्तिक अर्थ कोणता आहे वसईला हे पण सांगितलेलं आहे. आठवत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे. तर अशा या वसई पुढे एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाला पाणी टाकण्यासाठी दररोज एक ब्राह्मणाची पत्नी यायची. तेवेळी गोसाव्या ते देखे, आणि त्यावेळेस स्वामींना ती बघायची, कारण स्वामी त्या वसईमध्येच राहायला होते ना. जे मी तुम्हाला लीळा क्रमांक सांगितली, लीळा क्रमांक काय सांगितला 391, पूर्वार्ध लीळा क्रमांक 391 हा लीळा क्रमांक सांगितला मी तुम्हाला. तर ह्या लीळेमध्ये स्वामी त्या बौद्ध विहारामध्येच अवस्थान करतात असं सांगितलेलं आहे. तर स्वामी तिथेच राहायला होते आणि तिथे पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायला ही ब्राह्मण स्त्री यायची आणि त्यामुळे ते स्वामी तिथेच मुक्कामाला होते. त्याच्यामुळे दररोज त्या बाईला दर्शन स्वामींचं व्हायचं. गोसावी विहरणासी बीजे करती तेवेळी ते गोसावी ते झळकता देखती. आणि स्वामी ज्यावेळेस विजनाला जायचे त्यावेळेस एक झिरमिळती अशी दुरून स्वामींना ती पाहायची. स्वामी थोडी दुरून जायचे आणि स्वामीचा जो रस्ता होता विजनाला जायचा तिथून या बाईचं घर दूर होतं. स्वामी दुरून जात होते म्हणण्यापेक्षा असं म्हणावं लागेल की स्वामी ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यापासून या बाईचं घर दूर होतं आणि त्यामुळे स्वामी चाललेले असे थोडे झिरमिळते दिसायचे, एकदम स्पष्ट दिसायचे नाही. त्यासी गोसाव्याच्या दर्शनाची अवस्था थोरी उपनली. तिची तीव्र इच्छा झाली की स्वामीच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे, परंतु घरचे जाऊ देणार नाहीत. मग आता काय करायचं?
महादाईसे तयाच्या घरासे भिक्षे जाती, महादाईसा त्या बाईच्या घरी दररोज भिक्षेला जायच्या. ती महादाईसासी बैसो घालती, ती बाई महादाईसांना दररोज बसायला टाकायची. सोपस्कर भिक्षा देती, चांगले उत्तम पदार्थ भिक्षेमध्ये वाढायचे. एकू दिसू महादाईसा तेही म्हणितले, आई तुमची या गोसावियाचे दर्शन मज कैसेनी होईल. आणि महादाईसा ज्या आहेत त्या तिथे भिक्षेला जातच होत्या आणि या बाईलाही माहीत होतं महादाईसा स्वामींजवळच्या आहेत. आणि म्हणून त्या बाईने महादाईसांनाच विचारलं की मला स्वामींच्या दर्शनाला यायचं, तर मला कसं येता येईल बरं स्वामीच्या दर्शनाला. माझा वरे तू दुरळू, माझा जो वरेत आहे म्हणजे माझा पती तो थोडा दुरळू आहे म्हणजे वाईट आहे, मला स्वामींच्या दर्शनाला येऊ देणार नाही, मी जर कुठं बाहेर चला म्हटलं तर नेत नाही, असा थोडासा हा रागिष्ट आणि थोडा वाईट आहे, म्हणलेलं कधी ऐकत नाही. तर काय करावं त्यासाठी. महादाईसी पूसले तुझं काही रुजा असे, महादाईसा विचारतात. आता महादाईसा उपाय सांगणार ना स्वामीच्या दर्शनाला यायचं म्हटल्यानंतर. मग महादाईसांनी विचारलं की तुला काही रुजा आहे का, काही त्रास आहे का. तीही म्हणितले, हो आई मज सूळव्यथेची सवय असे, मला सूळव्यथा आहे म्हणजे पोट अति दुखते. एखाद्या वेळेस पोट दुखायला जर लागलं तर भयंकर वेदना होतात एकदा पोट दुखायला लागल्यावर. तरी तयाचे मिसकरी, महादाईसा म्हणतात काय हरकत नाही, तर त्याचंच निमित्त करतो. तुला जे व्यथा आहे, तुला जी रुजा आहे त्याचंच निमित्त कर आणि मग स्वामीच्या दर्शनाला ये. मग तेही सूळव्यथेचे मिस घेतले. मग त्या बाईने सूळव्यथेचं कारण निमित्त केलं आणि मग ती स्वामीच्या दर्शनाला यायला निघालेली आहे. काय होते नेमकं, तर सुरुवातीला ती फक्त मिश घेतले म्हणजे काय, तर सांगायला लागली घरी की आता माझं खूपच पोट दुखायला लागलेलं आहे. पुढं काय होते, माझा सुळू ते जाईल. मग तो त्यासी धावणी करू लागला. मग त्या बाईचा पती धावणी करायला लागला की काय औषध आणू, काय पाणी आणू, काय तिला देता येईल नीट करण्यासाठी. तर तो काही सेनी न समे, काही औषध पाणी दिलं परंतु जे काही उदरव्यथा होती ते काही थांबत नव्हती. मग ती म्हणितले, मग ती बाई म्हणते माझा सुळू ते जाईल, वसई जे गोसावी असते त्याच्या दर्शनाने आल तरी माझा सुळू जाईल. मग ती बाई म्हणते माझा सूळ म्हणजे जे काही पोट सूळ उठलेलं आहे ते तेव्हाच जाईल जेव्हा तुम्ही मला स्वामींच्या दर्शनाला न्याल, जे स्वामी वसईमध्ये आहेत. मग तेही म्हणितले हो का. मग ते म्हणतात हो का. पती म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही. मग ते हाटवटीयेसी गेले, पाने पोफळे घेऊन आले. मग तो ब्राह्मण बाजारपेठेमध्ये गेला, पानं घेतले, पोफळ घेतले, नारळ घेतलं. तेही ते नारळ सुपवितीचा दुनभंगी ठेवले. आणि मग या बाईने काय केलं, नारळ घरी आणून ठेवलं आणि हिने काय केलं, मुद्दामून निघता वेळेस ते नारळ गादीमध्ये डबल गादी फोल्ड केलेली होती तशी त्या गादीमध्ये नारळ ठेवून दिलं दिसू नये म्हणून. आधी एक वाट पावली आणि मग निघाले. नारळ कुठे ठेवलं, घरी ठेवलेलं आहे बरं का. आणि स्वामीच्या दर्शनाला तर निघाले. अर्ध्यापेक्षा जास्त वाट चालत आलेले आहेत ते. आणि म्हणितले, आणि मग ती बाई म्हणते पहा का ते नारियेळ मी विसरली. आणि मग ती बाई म्हणते अरे मी तर नारळ विसरूनच गेली. आता मुद्दा म्हणून तिने नारळ मागे ठेवलेला आहे बरं का, परंतु काय म्हणते मी नारळ विसरून गेली. ते नारळ आणू गेले. मग ती बाई, मग तो माणूस जो आहे तो नारळ आणायला घरी गेला. ती वहिली गोसावियाच्या दर्शनासी आली. मग पती माघारे फिरला घराकडे की ही पटपट चालत स्वामीच्या दर्शनाला पोहोचली. गोसावियासी उजवीकडे पट्टी शाळेवरी आसन असे. स्वामींना उजव्या दिशेच्या पट्टी शाळेकडे आसन होतं उजव्या कडेला. गोसावियासी तेही बाह्या पसरुणी खेव दिदले. मग त्या बाईने स्वामींना क्षमालिंगन दिलं. दंडवत घातले, श्रीचरणा लागली. स्वामींना दंडवत घातले, साष्टांग पाया पडली. गोसाविया पुढे श्रीमुख पाहते बैसली. स्वामींसमोर बसली, स्वामींचं श्रीमुख पाहत बसली. जे काही इच्छा होती दर्शनाची ते पूर्ण झालेली आहे. तो ते नारळ घेऊन आले. मग तिचा पती मागून नारळ घेऊन आलेला आहे. पाने पोफळे नारियेळ गोसावियासी दर्शना केले. पानं आणले, पोफळ आणले, नारळ आणलं आणि स्वामींच्या दर्शनाला केलं, म्हणजे स्वामींना अर्पण केलं ते सर्व. दंडवत घातले, श्रीचरणा लागले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले. त्या बाईच्या पतीने पण पाया पडला. आणि मग गोसाविया जवळे बैसले. तो पण स्वामीजवळ बसला. मग गोसाविया पुढा सांगो लागले. मग तो सांगायला लागला स्वामींना, जी जी मिया बहुते औषधे केली, मी भरपूर औषधे केली. हिची जे उदरव्यथा आहे, जी पोटशूळ व्यथा आहे, ही कमी होण्यासाठी मी पुष्कळशे औषधी केलेली आहे. खूप औषध दिले तिला.
बहुत धावणी केली, खूप धावणी केली, धावाधाव, या गावी जाय त्या गावी जाय, या वैद्याकडून औषधान त्या वैद्याकडून औषधान, अशी धावाधावही खूप केली. परी कायसे नाही सुळून वचेची, आतापर्यंत जेवढे उपाय केले कशानेच फरक पडलेला नाही. मग इही म्हणितले माते गोसाव्याच्या दर्शनाने, आणि मग हिने मला म्हटलं की मला स्वामींच्या दर्शनाला न्या आणि मग माझा पोटशूळ जो आहे तो जाईल. गोसावी उगेची ऐकत होते, स्वामी काही म्हणत नाहीत, फक्त ऐकून घेतात त्यांचं बोलणं. मग गोसाव्यासी दंडवत करुणी निघाली. मग सर्वांनी, त्या दोघांनी पण स्वामींना दंडवत केले आणि निघाले परत. ते पुढारे झाले, पती समोर चालत होता, पत्नी माघारी होती आणि ती मागोती गोसाव्यापाशी आली. आणि मग ती काय केलं तिनं, पती थोडा समोर गेला, ही थोडी मागे मागेच राहू लागली. पती थोडा समोर निघून गेला की लगेच ती परत आली, श्रीमुखीच्या तांबोळा अंजुळी ओढविली आणि स्वामींना तिने विनंती केली की तुमचा तांबूळ प्रसाद मला द्या. गोसावी तांबूळ दिधले, स्वामींनी तांबूळ दिलं, ती तोंडी घातले आणि मग तिने ते तांबूळ ग्रहण केलं, खाऊन घेतलं आणि निघाली आणि परत घरी निघाली. मग गोसावी तयासी वरू दिधला, आणि मग स्वामींनी तिला वर दिला, बाई आता हा तुमते न बधी हो, आता तुम्हाला हे जी पोटशूळ नावाची जी रुजा आहे, हा जो रोग आहे, हा तुम्हाला कधीही आता बाधणार नाही. मग तिया बाया महादाईसा ते म्हणितले, मग ती जी बाई आहे ती महादाईसाला म्हणते, आई एक पकवान माझे गोसाव्या लागी निचने यावे हो. ती बाई म्हणते महादाईसाला येऊन की आई दररोज माझ्या घरून एक पकवान स्वामींच्या आरोग्यासाठी दररोज नेत जा आणि दररोज भिक्षेला येत जा. महादाईसे नीच घेऊन येती अंक, आणि मग अशा प्रकारे महादाईसा पण तिथे जाऊन दररोज ते एक पकवान स्वामींच्या उपहारासाठी आणायला लागलेल्या आहेत. तर हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील, आणि अजून जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही स्वामींचे चरित्र दररोज ऐकायचे असतील, समग्र लीळा चरित्र ग्रंथ अनुक्रमे ऐकायचा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं नवीन चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल. तर या दोन्ही चरित्रामध्ये तुम्हाला काय आवडलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्या चरित्रामध्ये महादाईसाची इच्छा असते स्वामींना वस्त्र अर्पण करण्याची, परंतु दादोसमध्ये आडकाठी करत असतात. तर अशा दादोसाची आडकाठी जरी आली तरी महादाईसांनी स्वामींच्या ठिकाणी वस्त्र अर्पण केलं. ही लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. चरित्र खूपच सुंदर आहे. दादोस कसे आडकाठी करतात, महादाईसा कसा प्रयत्न करतात आणि शेवटी महादाईसा हट्टास्तव स्वामींना ते वस्त्र अर्पण करतात. 16 दामाचं वस्त्र असते ते. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. महादाईसाची वस्त्रपूजा कशी स्वीकार केली हे चरित्र जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.